संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं, कारण यशवाडी देवस्थान या ठिकाणी एक मोठा अपघात घडला। त्या अपघातामध्ये 5 भाविक मृत्युमुखी पडले आणि त्या 5 भाविक मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या घरी देवस्थानाच्या वतीने काही मदत होणार आहे का, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारत होता। कारण शासनाने 5 लाख रुपये मदत त्या प्रत्येक भाविकाच्या घरी पोहोचवण्यासाठी तरतूद सुरू केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं मंदिर ट्रस्टीसुद्धा त्या भाविकांना मदत देणार का, हा प्रश्न, हा सवाल प्रत्येकानं कमेंट बॉक्समध्ये विचारायला सुरुवात केली होती। तर आता मंदिर ट्रस्टींनी सुद्धा मदत देण्यासाठी सुरुवात केलेली आहे। ती मदत नेमकी किती आहे या संदर्भात सुद्धा मी स्वामीजींशी संवाद साधला। मी स्वतः मदत देताना सुद्धा त्या ठिकाणी सोबत होतो। तर स्वामीजींनी सांगितलं की मदत ही म्हणजे त्या परिवारातला गेलेला व्यक्ती परत आणू शकत नाही, पण त्या परिवाराला सांत्वनपर भेट देणं, त्या परिवाराच्या सोबत यशवाडी देवस्थान आहे हे त्या परिवाराला तिथे आपण गेल्यानंतर नक्कीच परिवाराच्या कायम सोबत आम्ही आहोत असंही स्वामीजींनी सांगितलं गेलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेलेला माणूस परत येत नाही, पण मंदिर देवस्थानाची समिती त्या घरी, प्रत्येक भाविकाच्या घरी जाते आहे आणि त्या भाविकाला एक मदत म्हणून एक आकडा देताना सुद्धा पाहायला मिळते आहे। आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहतच आहात की त्या परिवाराला एक चेक दिला गेलेला तुमच्यापर्यंत हा फोटो, हा व्हिडिओ या ठिकाणी पोहोचत आहे। तर 2 परिवारांच्या घरापर्यंत सध्या मदत पोहोचलेली, उर्वरित 3 परिवारांच्या घरी सुद्धा मंदिर ट्रस्टी पोहोचणार आहेत आणि तिथे सुद्धा मदत द्यायला सुरुवात करणार आहेत। तसं बघितलं तर त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये, मंदिराच्या ज्या सभामंडप आहेत तिथे मंदिर ट्रस्टीचे जे काही सेवाधारी आहेत किंवा मंदिर ट्रस्टीतले सभासदसुद्धा त्या ठिकाणी बसलेले असतात आणि ती दुर्दैवी घटना घडलेली आहे। ती काही मंदिर ट्रस्टींनी, मंदिराने जाणून बुजून ती घडवलेली घटना नाही, पण मंदिराने एक कॉन्ट्रॅक्ट एका कॉन्ट्रॅक्टदाराला दिलं आणि ते कॉन्ट्रॅक्ट ते एका म्हणजे कालावधीत पूर्ण करू शकले नाही। त्या संदर्भात सुद्धा मंदिर त्या ठिकाणी केससुद्धा त्या गुत्तेदारावरती दाखल करणार आहे। मंदिर कमिटी सुद्धा केस त्या गुत्तेदारावरती दाखल करणार आहे, कारण मंदिर समितीची त्या ठिकाणी जे काही मृत्युमुखी पडलेले भाविक आहेत त्यांच्या संदर्भात, कारण आणि तेचबरोबर मंदिर कोसळलं आहे या संदर्भात, म्हणजे मंदिराची फसवणूक केली आणि त्या ठिकाणी सदोष मनुष्यवधसुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टराच्या माध्यमातूनच घडला गेलेला आहे असा मंदिर ट्रस्टींचा दावा आहे। मंदिर ट्रस्टी त्यांच्या विरोधामध्ये केस दाखल करत आहे। आणि दुसरी गोष्ट जर बघितलं तर मंदिराच्या वतीने किती मदत त्या भाविकाच्या घरी पोहोचवली जाते आहे, तर त्या भाविकाच्या घरी जो सरकारी आकडा आहे 5 लाख रुपये मदत सरकारनं जाहीर केली आणि दुसरा 5 लाख रुपयाचा चेक या ठिकाणी मंदिर ट्रस्टी मृत्युमुखी पडलेल्या भाविकाच्या घरी देते आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे काही ॲडमिट पेशंट आहेत, नांदेडमध्ये पेशंट ॲडमिट आहे, संभाजीनगरमध्ये पेशंट ॲडमिट आहे, त्याचबरोबर जालन्यात एक पेशंट ॲडमिट आहे आणि RP हॉस्पिटल परभणी या ठिकाणी सुद्धा पेशंट ॲडमिट आहेत। त्या पेशंटची पाहणी असेल, त्या पेशंटला ज्या काही सुविधा पोहोचत नाही त्या सुविधा आणि त्या संदर्भात सुद्धा मंदिर ट्रस्टी त्या ठिकाणी पेशंटच्या सुद्धा कायम सोबत आहे आणि ही घटना दुर्दैवानं घडलेली आहे, ही घटना घडायला नको होती असं सुद्धा मंदिर ट्रस्टी आदरणीय हरिभक्तपरायण 1008 स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज हे सांगत आहेत। आणि या घटनेचा अत्यंत खेदही संपूर्ण परिसरातून व्यक्त केला जातो आहे। कोल्हा गावकऱ्यांच्या वतीने सुद्धा हळहळ व्यक्त केली जाते आहे, कारण ही घटना घडायला नको होती, पण दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे। आणि या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपला मित्र उदय भिसे पाटील प्रत्येक घडामोडी, प्रत्येक अपडेट मी या ठिकाणचं देत राहील। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।